आज आपण बनवणार आहोत सर्वांना आवडणारी चविष्ट खमंग आणि साधी सोपी अशी रेसिपी। मिक्स व्हेज रेसिपी आहे। अगदी पाहताच तोंडाला पाणी येईल अशी ही रेसिपी आहे। स्किप न करता पूर्ण व्हिडिओ नक्की पहा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। भाजीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते। फ्लावर घेतलेला आहे मी, अंदाजे 1 वाटी फ्लावर असेल आणि 1 गाजर घेतलेला आहे मी। जास्त बारीक भाज्या नाही कट करायच्या। बीन्स आहेत 5 ते 6 घेतलेले आहेत मी। शिमला मिरची आहे 1 छोट्या साईजची आणि 1 मीडियम साईजचा बटाटा घेतलेला आहे। अर्धी वाटी मी ग्रीन पीस घेतलेले आहेत। आता हे स्वच्छ सर्व भाज्या आपण धुवून घ्यायच्या आहेत। मी सुरुवातीला पण धुतलेल्या होत्या, पण त्या भाजी होईपर्यंत थोड्याशा काळ्या पडतात म्हणून परत एकदा धुवून घेऊया। 1 इंच आलं घेतलेलं आहे, 1 मीडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे आणि 1 मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे। 5 ते 6 लसूण पाकळ्या आहेत। हे सर्व आता आपण व्यवस्थित ग्राइंड करून घेऊया। कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी 8 ते 10 काजू टाकलेले आहेत। त्यानंतर ज्या भाज्या कट करून घेतलेल्या आहेत ना, त्या सर्व भाज्या आपण त्यात टाकून घेऊया। मीडियम गॅसवर आपल्याला ह्या भाज्या व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत। भाज्यांचा कलर चेंज नका होऊ देऊ। थोडंसं मी मीठ टाकलेलं आहे आणि ह्या भाज्या अर्ध्या शिजल्याच्या नंतर मग मी शिमला मिरची टाकलेली आहे, कारण शिमला मिरची शिजायला जास्त वेळ लागत नाही ना, म्हणून। बघू शकता तुम्ही। आता व्यवस्थित भाज्या छान अशा फ्राय झालेल्या आहेत। त्या आता एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि त्याच पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवू आपण भाजीसाठी। भाज्यांचा कलर चेंज नाही होऊ दिलेला बघा। तेल व्यवस्थित गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये 2 चमचे लाल तिखट आणि 1 चमचा धना पावडर टाकलेली आहे मी। व्यवस्थित परतून त्यामध्ये जे आपण ग्राइंड केलेले टोमॅटो, कांदा वगैरे आहे ना, ते टाकून घ्यायचं आहे। यातच मी लसूण आणि आलं सुद्धा टाकलेलं आहे। व्यवस्थित छान रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे। थोडंसं मी पाणी टाकलेलं आहे व्यवस्थित शिजण्यासाठी। मस्त कलर आलेला आहे बघा। छान तेल सुटेपर्यंत आता आपण परतून घेऊया। थोडंसं 5 मिनिट झाकून ठेवून शिजवून घेऊ। बघू शकता तुम्ही, मस्त असं छान तयार झालेली आहे फोडणी आपली। थोडंसं परतून घेऊया। त्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे मी, अर्धा चमचा, आणि किचन किंग मसाला टाकलेला आहे 1 चमचा। परत थोडा वेळ परतून घ्यायचा आहे, 2-1 मिनिट परतवायचं, जास्त नाही। आणि आता आपण ज्या भाज्या फ्राय केलेल्या आहे ना, त्या टाकून घ्यायच्या आहे त्यामध्ये। मीठ चवीप्रमाणे टाकलेलं आहे। अगोदर थोडं मीठ टाकलेलं आहे, थोडं बेतानेच मीठ टाकायचं। छान परतून घ्यायच्या भाज्या व्यवस्थित। हलक्या हाताने परतवा, कारण आपण अगोदर शिजवलेल्या भाज्या आहे ना, त्यामुळे तुटू शकतात। थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी, 1 वाटीच्या म्हणजे अंदाजाने एखादी वाटी तर टाकलं असेल, जास्त नाही आहे। हलवून थोडंसं 5-1 मिनिट झाकून ठेवूया। व्यवस्थित शिजले का बघू। आणि त्यामध्ये फ्रेश मलाई टाकलेली आहे मी, दुधावरचीच आहे, मी घरची मलाई आहे। यामुळे ना भाजीला मस्त अशी टेस्ट येते। परत 5-1 मिनिट झाकून ठेवू। आपली भाजी आता रेडी झालेली आहे। वरतून कोथिंबीर टाकून घेऊ आणि सर्व करूया। आता थंडीमध्ये आपल्याला सर्व फ्रेश भाज्या मिळतात, वाटाणे वगैरे पण छान मस्त फ्रेश भेटतात। नक्की करून बघा एकदा ही भाजी, चवीला पण मस्त लागते। नान, प्लेन पराठा, पोळी, जिरा राईस, प्लेन राईस कशासोबतही खा तुम्ही, एकदम भारी लागते ही भाजी। आपली
रेसिपी आवडली का ते मला नक्की सांगा. आवडली असेल तर करून पहा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.